नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत पुढील भागात असं दाखवलं आहे. नेहमीप्रमाणे पार्थ हा रूममध्ये आलेला असतो आणि तो झोपायला खाली चाललेला असतो. तेव्हाच त्याला काव्या म्हणते की आज तुम्ही काही खाली झोपायला जाऊ नका, इथेच झोपा. हे ऐकून पार्थ थोडा शॉकच होतो. अरे, आज हे आम्हाला इथे कशा काय झोपायला लावतात? आणि तो मनातल्या मनात जरा विचार करू लागतो आणि म्हणतो, परत बोला, मी काही ऐकलं नाही, मला काही कळलंच नाही तुम्ही काय बोललात ते. तो म्हणतो, हो हो, मी तुम्हाला हेच सांगितलं की तुम्ही आज काही खाली झोपायला जाऊ नका, इथेच झोपा. हे ऐकून पार्थ खूपच खुश होतो आणि आणि काव्य त्याला म्हणत असते, हो तुम्ही इथेच झोपा. आणि आता ही काव्य असं का बोलते हे त्याला काही कळत नसतं. खरं तर नंदिनीने तिला ओरडलेली असते की तू तुझ्या नवऱ्याचा अधिकार दुसऱ्यांना का गाजवून देते, म्हणून ती त्याला अशी बोलत असते की तुम्ही इथेच झोपा. आणि पार्थला असं वाटतंय की ही मला ॲक्सेप्ट करायला लागलेली आहे. ना. पार्थ खूप खुश असतो. आणि इकडे नंदिनी रूममध्ये आलेली असते तेव्हा जीवानी बेडवर सॉरी असं लिहिलेलं असतं. आणि ते बघून नंदिनी काहीच रिॲक्ट करत नाही, फक्त बघत असते. आणि तेव्हा जीवा तिला म्हणतो की मला कोणीतरी सांगितलंय बॉस ही बायकोच असते आणि तिला आपणच सॉरी बोललं पाहिजे, म्हणून मी तुमच्यासाठी असं लिहिलेलं आहे. मी परत अशी चूक कधीच करणार नाही. आता खरंच नंदिनी जीवाला माफ करेल का हे पाहण्यासाठी विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम. धन्यवाद. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.